नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला या कादंबरीचा शेवटचा भाग. नंदिनीच्या ऑफिसमध्ये तिच्या लॅपटॉपचा प्रकाश होता. पंख्याची घरघर होती आणि फक्त पैंजणांचा आवाज होता. उर्मिलेच्या बातम्या इथपर्यंत येत होत्या. या जमिनीतून ती स्पंदनं मी ऐकत होतो. पुढे कितीतरी वर्षांची धूळ साचली आणि काहीही ऐकू येईन असं झालं. फक्त ऐकू यायचे स्त्रियांचे हुंदके आणि दिसायचे त्यांनी सांडलेले मूक अश्रू. त्या अश्रूंचा ओलावा, मातीचे अनेक थर खाली माझ्यापर्यंत झिरपत येत. अनेक युग लोटली. काहीतरी बदललं, पण खूपसं बदललं असं वाटत नाही. उर्मिला सीतेसाठी भांडली. स्त्रीवरच्या अन्यायाला तिने तिच्या दृष्टीने उत्तर दिलं. स्त्रीचं मन पुरुषांना कळायला हवंय. स्त्री पुरुष दोघांनी मिळून हा समाज व्यवस्थेचा गाडा हाकायला हवाय. स्त्रीला माणूस म्हणून जाणून घ्या एवढंच म्हणायचं होतं उर्मिलेला. म्हणून तिने तिच्या परीनं पुरुषांच्या अन्यायाला विरोध केला. तिच्या योगदानामुळे तरी निदान पुरुष स्त्रीचा विचार करायला लागतील असं तिला वाटलं होतं. अचानक पैंजणांचा आवाज थांबला. नंदिनीने काचेच्या कपाटाकडे चमकून बघितलं. पैंजणातून येणारा प्रकाश मंदावला होता. पहाट होत होती. रचिता उठून आत आली. गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम, तुम्ही अजून जागे आज? रात्रभर काम केलं? सॉरी, मला उठवायचं ना. ती खजील झाली. तुम्ही पडता का जरा? लेट मी टेक ओव्हर. नाही ग, आता कुठे मला झोप यायला. पहाट झाली. असंही सकाळी माझा योगाभ्यास आणि वॉक असतो. आज बाहेर जाता येणार नाही, ही जोखीम आहे ना आपल्याकडे. तिनं परत काचेच्या कपाटाकडे पाहिलं. पैंजण तिथेच गुपचूप होतं. मग आपण रात्रभर ऐकलं ते काय होतं? नाही, ते सगळं खरं होतं. नंदिनीने चेहऱ्यावर पाणी मारलं. रचिता, मी रात्री बसून सगळी डॉक्युमेंट्स चेक केली, स्कॅन केली. आमच्याकडच्या पोथ्यांचे कागद, गेली 3 वर्ष मिळवलेले पुरावे, फोटोग्राफ सगळं. आणि डिपार्टमेंटला मेल केलाय. CCमध्ये ASI इंडियन हेडनं ठेवलंय. आय होप शी अंडरस्टँड्स. कारण अर्धे संशोधक म्हणतायत शोध त्यांनी स्वतःच लावलायत आणि अर्धे म्हणतायत जो शोध लागलाय तो अनावश्यक आहे. मॅडम, मला वाटतं हे यश एका बाईनं मिळवलंय पुरुषांच्या मदतीशिवाय, म्हणून ही कुरकुर आहे. रचिताने तिचं मत मांडलं. हां, ठाऊक आहे. बायकांनी प्रत्येक गोष्ट झगडून मिळवायची, आक्रोश करायचा आणि आपलं म्हणणं पटवून द्यायचं, उर्मिलेसारखं. नंदिनी म्हणाली. उर्मिलेसारखं? हे मंदिर जिचं होतं, असं आपल्याला वाटतंय त्या उर्मिलेसारखं? हां, तीच. अगं, तिचाही काहीतरी स्ट्रगल असेलच ना. उगच मंदिर नाही ना बांधणार कोणी, असं म्हणायचं आहे मला. कपाटाच्या दिशेनं हा गेलेला हात परत घेत नंदिनीने वाक्य सावरलं. येस, यू आर राईट मॅडम. मॅडम, हिअर इज युअर कॉफी. रचितानं वाफाळलेला इन्स्टंट ब्रू कॉफीचा कप नंदिनीच्या हातात आणून दिला. इतक्यात ऑफिसचा फोन वाजला. मोबाईल सोडून लँडलाईनवर फोन, तेही यावेळी. रचितानं फोन घेतला. येस, शी इज देअर. गुड मॉर्निंग मॅडम. रचितानं नंदिनीला फोन दिला. गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम, थँक्यू. मॅडम, आय ॲप्रिशिएट. तुम्ही माझ्या कामाची दखल घेतलीत, पण मीडिया? ओके, थँक्यू मॅडम. नंदिनीनं फोन ठेवला. तिच्या डोळ्यात आनंद होता. रचिता रचिता अगं, ASI ऑल इंडिया हेड डॉक्टर ईशानी दासचा फोन. माझा मेल त्यांना मिळाला. त्यांना मी पाठवलेले डिटेल्स पटलेत.
हे संशोधन आपणच केलंय अशी त्यांची खात्री झाली आहे. तरी एक टीम पुन्हा खातरजमा करेल, त्या टीमवर त्या स्वतः असतील. दिग्गीच्या हेरिटेज साईटवर कुठलंही बांधकाम येता कामा नये असा आदेश काढता येईल असं म्हणत होत्या. आय एम सो हॅपी रचिता. हे संशोधन डॉक्टर नंदिनी कुशवाह या नावानं लागतंय. माझी स्वप्न छोटी होती, पण ती माझी स्वतःची होती. मला खात्री होती की एक दिवस मी माझ्यासाठी माझ्यासारखी वागेन. नंदिनीनी चमकून परत पैंजण ठेवलेल्या काचेच्या कपाटाकडे बघितलं. पैंजण उगी होतं. मग रात्रभर मी कोणाकडनं उर्मिलेची कहाणी ऐकत होते? नंदिनी विचारात पडली. 3-4 वर्षांची असताना वाराणसीच्या पणजोबांनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या अंतर्मनानं पृष्ठभागावर आणल्या होत्या का? तेव्हा सहज म्हणून कानावर पडलेल्या गोष्टी माझ्या मनानं तळाशी जपून ठेवल्या असतील आणि रात्री जुनी कागदपत्र हाताळताना त्या आठवणी अचानक या माहितीशी जोडल्या गेल्या का? आजवर तिने विशेष अभ्यास न केलेली एक पोथी रात्री स्कॅनिंगसाठी बाहेर काढली होती. नंदिनीने ती पोथी रात्री बारकाईनं बघितली होती. त्यातली काही ब्राह्मी लिपीतली अक्षरं तिला वाचता येत होती. काही वर्षांपूर्वी पुण्यात फर्ग्युसनमध्ये तिने प्राचीन लिपींचा एक छोटा अभ्यासक्रम पूर्ण केला होता, त्यामुळे तिला ती पोथी वाचता आली होती. तिच्या मनाच्या उन्मनी अवस्थेत या भूतकाळ आणि वर्तमान काळानं हातमिळवणी करून उर्मिलेला वाचा दिली होती का? बहुतेक तसंच झालं असावं. आणि आज इतकी वर्ष मूक राहिलेल्या उर्मिलेची व्यथा बोलकी झाली होती. रचिता वर्षानुवर्ष पुरुषी जग स्त्रीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करते. आता सुद्धा वरिष्ठ पद मिळालं तर स्त्रीने ते फक्त भूषवायचं असतं, भविष्य घडवायला वापरायचं नसतं. स्त्रियांच्या क्षमतांना आजही संधी दिली जात नाही. स्त्रीने आजही विचार केलेला, निर्णय घेतलेला पुरुषी मनांना पटत नाही. आता सुद्धा त्या पदावर बसून स्त्रीनं पुरुषी जगात उलथापालथ करायला सुरुवात केली तर ते सहन केलं जात नाही. स्त्रीच्या पारंपरिक भूमिकेचं उदात्तीकरण करण्यात समाज धन्यता मानतो. ही जी उर्मिला होती ना, तिने सुद्धा मूकपणे खूप खूप सोसलं. काही वेळा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. 14 वर्ष हुंदका दाबून पतीच्या मागे एकटी राहिली. हिम्मत बांधून एक पिढी तिने घडवली. पण ग्रंथात, पुराणात लिहिलं गेलं की ती 14 वर्ष पतीच्या वाटणीचं गाढ झोपली. ती झोपली असती तर दशरथाच्या वृद्ध राण्यांना, घराला, अयोध्येला कोणी सांभाळलं असतं? तिच्या बंडाचं भय वाटून तिच्या कथा लिहिल्या गेल्या नाहीत. तिचे गोडवे गायले गेले नाहीत. तिने सगळं सहन केलं. येणाऱ्या पिढ्यात स्त्रियांनी पुरुषी वर्चस्व सोसत राहावं हा स्त्रीचा धर्म आहे हे दाखवण्यासाठी सीतेच्या कथा लिहिल्या गेल्या. उर्मिलेसारखी स्त्री पुरुषी जगाला आवडत नाही बघ, म्हणून तिचं कौतुक झालं नाही. मात्र काही मुठभर स्त्रियांनी का होईना हा एल्गार पुढे नेला. समाजाच्या एका स्तरात का होईना जागृती झाली. ती सगळ्या स्तरांवर झिरपायला हवी. त्यासाठी स्त्रीनी स्त्रीला मदत केली पाहिजे. छबिलीसारख्या स्त्रियांचा हातभर घुंगट मागे झाला पाहिजे. किमान आपलीही काही स्वप्न आहेत याची जाणीव स्त्रियांना झाली पाहिजे. त्यासाठी स्त्रियांनी आपल्याला होणाऱ्या पुरुष जातीच्या मुलांच्या जाणीवा बदलल्या पाहिजेत, उर्मिलेनं बदलल्या तशा. रचिता मॅडमकडे बघतच राहिली. मंदिर शोधण्याआधी त्यांनी उर्मिलेविषयी एवढं भरभरून कधी सांगितलंच नव्हतं. रचिता गोंधळून बघत असताना नंदिनीने तिच्याकडे बघून एक स्मित केलं. रचिता, तू वेटलॅबला वस्तू पाठवायचं बघ. हँडल विथ केअर. आणि स्पेशली हे पैंजण कुठल्या म्युझियममध्ये पाठवतेस ते ट्रेस करून मला सांग. कीप मी इन द लूप. नंदिनीने काचेच्या कपाटाकडे कटाक्ष टाकला. पैंजण उगीच होतं. तिने पुन्हा एक स्मित केलं. उर्मिलेकडून मिळाल्या
आत्मविश्वासाचं स्मित. रचिता, मीडियावाले येत असतील, मी हँडल करीन. डिगवर आज जास्त कामगार लागतील. आज डिगची नीट पाहणी करायला हवी. आणखीन खोलवर जाऊन काही मिळतंय का ते पाहायला हवं. नाहीतर साईट क्लोज करून हँडओव्हर करायला लागेल. परंतु मला असं वाटतंय की आणखी काही आर्टिफॅक्ट्स मिळतील. अयोध्येचं आणि शतचक्र भुज दैत्याचं दोन्हीकडचं एवढं सैन्य आलं. लक्ष्मण उर्मिलेचा रथ वाढून गडप झाला म्हणजे अजून काहीतरी अवशेष असणारच. बघू, प्रयत्न करू. रचिता परत आश्चर्यानं बघायला लागली. मॅडम खूप आत्मविश्वासानं बोलत होत्या. मनातला गोंधळ सावरत रचिता तिच्या केबिनमध्ये गेली. नंदिनीने लॅपटॉप उघडला. तिच्या स्क्रीनवर शब्द उमटू लागले. अभि, मी तुझा मेल वाचला. पहिली गोष्ट, आई पप्पांकडे मी कधीच दुर्लक्ष केलं नाही. मी साईटवर नसते तेव्हा मी घरीच मुंबईत असते, आणि साईटवर असते तेव्हा त्यांची योग्य व्यवस्था जबाबदारीनं लावून जाते. ते हिंडते फिरतेत आणि त्यांची माझ्याविषयी काहीच तक्रार नाही आहे. त्यांचा मुलगा म्हणून तू सुद्धा ती जबाबदारी घेऊ शकतोस. तुला ती घ्यायची नाही आहे, त्याला मी काही करू शकत नाही. माझं काम तुला आवडत नसेल, पण लग्नाच्या वेळी मी तुला या कामाची कल्पना दिली होती. मला माझं काम मनापासून आवडतंय आणि ते मला नक्की करायचंय. मला वाटतं स्त्रीनी काय करायचं हे तिला ठरवू द्यायला हवं, कारण माणूस चंद्रावर गेला तरी स्त्रीनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं ही अपेक्षा कायमच आहे. पुरुष तिचं जे संरक्षण करणार त्या बदल्यात तिने स्वतःला बदललं पाहिजे, स्वतःवर बंधनं घालून घेतली पाहिजेत. हा अलिखित नियम तयार झाला. स्त्री जशी आहे तशी स्वीकारा ना तिला. असेल ती पराक्रमी तर तिच्या पराक्रमाला वाव द्या. तिच्या मतांचा आदर करा. कुटुंब व्यवस्था मोडायला सांगत नाहीये मी, मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या दोघांनी मिळून पार पाडायला हव्यात ना. स्त्रीबद्दल आदर बाळगा, प्रतिष्ठा द्या, समानता द्या, एवढीच तिची अपेक्षा आहे. आणि हो, माझं नावही मला आवडतंय. केवळ तुझं नाव माझ्या नावापुढे जोडून आपली मनं जोडणार नाही आहेत. त्यासाठी एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला हवा असं मला वाटतं. मला सहचर हवाय, साथीदार हवाय, पहारेकरी नकोय मला. अभि, मला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट सापडलंय. यापुढे देखील पुरुषांचे गोडवेगात इतिहासानं लुप्त केलेल्या स्त्रियांच्या खाणाखुणा मला शोधून काढायच्या आहेत. त्यांची कहाणी त्यांच्या दडलेल्या दडवलेल्या अवशेषातून शोधून जगापुढे मांडायची आहे. मी भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेत नाहीये. मी परत येणार नाही. सध्या तरी मी इथेच राहायचं ठरवतेय. नंतर जी साईट मिळेल तिथे राहीन. आई पप्पांची इच्छा असेल तर त्यांना मी आत्ता सांभाळते तसं सांभाळायला तयार आहे. हे मान्य नसेल तर माझ्याकडून तुला लग्नबंधनातनं मोकळं करायला मी तयार आहे. उर्मिलेसारखं माझं अस्तित्व मिटवून न टाकता मला स्वतःचा शोध घ्यायचा आहे. तुला हे समजेल अशी आशा करते. नाही समजलं तरी हरकत नाही, कारण पुरुषी अधिकारामुळे वनवास भोगणाऱ्या आणखीन उर्मिला निर्माण होऊ नयेत अशी माझी इच्छा आहे. तसा प्रयत्न मी करणार आहे. सो गुड बाय. आणि हो, माझं लहानपणापासूनचं नाव हीच माझी ओळख आहे. त्यावर कोणी अतिक्रमण करू शकत नाही. सो सायनिंग ऑफ. गुड लक टू बोथ ऑफ अस. डॉक्टर नंदिनी कुशवाह. श्रोते हो, अयोध्येची उर्मिला ही स्मिता दातार लिखित कादंबरी आपण गेले 25 दिवस ऐकताय. आज ही कादंबरी संपली. या कादंबरीचा प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. त्यांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आणि सगळ्यांनी भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.